लाडक्या बहिणींच्या अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत, तक्रारी आहेत, त्या संदर्भात काय सांगा? खरंच तक्रारी तुमच्या कानावर येत नाही, असं खरं तर लाडकी बहीणचा हप्ता ज्या वेळेला आम्हाला विभागाकडे वितरित होतो त्यावेळेला लगेचच आम्ही ते याच्या आपल्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असतो. नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि साधारणपणे या सगळ्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात आणि त्याच्यातून या नगर परिषदेची आचारसंहिता ही महिनाभर आधी लागली. त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर सुद्धा आचारसंहिता लागू होती. मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं, त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू. तर आपण पाहिलं असं लाडक्या बहिणींसाठी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे, ती म्हणजे तुमच्या 17व्या हप्त्याबद्दल, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना वितरित करणार आहोत असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलं असेल, त्यांनी म्हटलं की मधला काळ हा आचारसंहितेचा काळ होता, आता मागच्या महिन्याचे आम्ही पैसे दिलेले आहेत, म्हणजेच तुमचा 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झालेला असेल. त्यानंतर त्यांना विचारण्यात आलेलं होतं की नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो कधी जमा होणार आहे. लाडक्या बहिणी त्याच्याबद्दल वाट पाहत आहेत, कारण की या ठिकाणी आपण बघितलं असेल 2 महिने जवळपास संपत आलेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाहीत. तर त्याच्यावरतीच बोलताना त्यांनी सांगितलं की नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे प्रलंबित राहिलेला आहे. आचारसंहितेचं या ठिकाणी त्यांनी माहिती दिली. निवडणुका या ठिकाणी मध्यंतरी होत्या, आचारसंहिता लागलेली होती लागोपाठ, त्याच्यामुळे या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुमचा वितरित झालेला नाही, तो प्रलंबित आहे आणि आम्ही लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो लाभ या ठिकाणी जमा करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही, 100% तुमचे पैसे हे जमा होणार आहेत. कारण की बघा, याचा GR देखील या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्याचा प्रसिद्ध झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. महिला आणि बालविकास विभागाकडे तो हस्तांतरित देखील करण्यात आलेला आहे, परंतु त्याचं वितरण जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं नव्हतं. परंतु स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्याचा लाभ लवकरच वितरित केला जाईल असं म्हटलेलं आहे, पण या ठिकाणी त्यांनी फिक्स तारीख अजूनही या ठिकाणी दिलेली नाही. तर लाडक्या बहिणींना मग या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये येतील का, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता प्लस या ठिकाणी 18वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होऊ शकतो का, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, 2 महिने जवळपास या ठिकाणी उलटून गेलेले आहेत, तरीही पैसे आलेले नाहीत. डिसेंबर महिनाही या ठिकाणी संपत आलेला आहे, म्हणजे 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी या ठिकाणी गेलेला आहे, मात्र 17वा हप्ता अजून या ठिकाणी जमा झालेला नाही. तर या ठिकाणी लाडक्या बहिणी या ठिकाणी अजून देखील वाट पाहत आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहत असाल 17व्या हप्त्याची. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तुम्ही पूर्ण नोव्हेंबर महिन्याचा या ठिकाणी वाट पाहिली आणि डिसेंबर महिन्यामध्ये देखील तुम्हाला वाटलं होतं की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतील, मात्र अजूनही हे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तर सरकारने कुठेतरी 1 तारीख प्रत्येक महिन्याच्या लाभाची फिक्स करणं गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहत राहतात, मात्र त्यांचे पैसे जमा होताना दिसत नाहीत. मागच्या 5 ते 6 महिन्यापासून अशाच पद्धतीने हे सर्व हप्ते जे आहेत ते लेट जमा होत आहेत. तर सध्या मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे त्याचं वितरण जे आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लेट झालेला आहे. त्याच्यामुळे 1 तारीख कुठली तरी फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना त्याचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून किंवा येस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना चिंता वाढलेली आहे की गेल्या या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा असेल किंवा या डिसेंबर महिन्याचा आहे तो लाभ जो आहे महिलांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने लाडक्या बहिणी या ठिकाणी सध्या पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. कारण की ही योजना जी आहे सुरू झाल्यापासून सांगण्यात येत होतं की प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना वितरित केला जाईल, मात्र हा लाभ वितरित होतोय, लाडक्या बहिणींना हे पैसे भेटत आहेत, मात्र वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत. तर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे हा निधी रखडला असल्याची चर्चा आहे. बँक खात्यावरती पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी महिलांना बँकेच्या फेराव्या ज्या आहेत त्या मारावे लागत आहेत. आता या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अखेर पैसे कधी जमा होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील बोलताना सांगितलं की
लवकरच हे पैसे आम्ही नोव्हेंबर महिन्याचे तरी या ठिकाणी जमा करणार आहोत. मात्र त्यांनी फिक्स तारीख अजूनही या ठिकाणी दिलेली नाही. तर नोव्हेंबर महिन्याचा देखील तुमचा लाभ जो आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा होण्याची शक्यता मग असू शकते, कारण की त्याचा GR देखील आलेला आहे, त्याचा निधी देखील मंजूर झालेला आहे. मात्र मग डिसेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो? तर बघा, मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटत आहे. त्याच्यामुळे मग डिसेंबर महिन्याचा लाभ देखील तुमचा जानेवारीमध्ये जाऊ शकतो. परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींची मागणी आहे की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ दिला तर या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी त्यांना दिलासा भेटू शकतो. तुमची ही अशाच पद्धतीची मागणी आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही वाटत असेल का या ठिकाणी 17वा हप्ता 18वा हप्ता एकत्रित जमा व्हावा? तसं वाटत असेल तर हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, महापालिकेच्या निवडणुकीआधी महिलांना पैसे मिळणार का? राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 15 आणि 16 जानेवारी रोजी निवडणुका होणार आहेत. याआधी महिलांना पैसे मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत 14 जानेवारी रोजी महिलांना पैसे दिल्या जाण्याची शक्यता आहे. यासोबत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित दिला जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे. तर बघा, हे 3 हप्ते जर तुम्हाला भेटले तर एकूण 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. परंतु असं होताना या ठिकाणी दिसत नाही, कारण की फक्त एकच GR जो आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्याचाच प्रसिद्ध झालेला आहे. बाकीचे या ठिकाणी जसं की डिसेंबरचा असेल किंवा या ठिकाणी नोव्हेंबरचा असेल, अजून जर या ठिकाणी 2 GR प्रसिद्ध झाले तर मग एकत्रित सर्व पैसे तुम्हाला भेटू शकतात. मात्र सध्या तरी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की फक्त नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो आहे आम्ही लवकरच वितरित करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदर भेटू शकतात आणि त्याच्यानंतर जर डिसेंबर महिन्याचे पैसे वेळेत नाही भेटले, जानेवारी महिन्याचे पैसे देखील वेळेत नाही भेटले, तर मग 2 हप्ते तुम्हाला एकत्रित म्हणजे 3,000 रुपये भेटू शकतात या ठिकाणी डिसेंबरचे आणि जानेवारीचे. म्हणजे तुमचा 18वा आणि 19वा हप्ता तुम्हाला एकत्रित दिला जाण्याची शक्यता असू शकते. आणि जर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचेही पैसे या महिन्याच्या शेवटपर्यंत नाही भेटले तुम्हाला, तर मग त्यांना या ठिकाणी नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे 2 हप्ते एकत्रित द्यावे लागतील, किंवा जानेवारीचा देखील त्यासोबत हप्ता दिला तर लाडक्या बहिणींना मोठा या ठिकाणी दिलासा अजून भेटू शकतो. म्हणजेच तुम्हाला 3 हप्ते 4,500 रुपये या ठिकाणी जमा केले जाऊ शकतात. आणि या ठिकाणी ही माहिती देखील देण्यात येत आहे की डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल आणि जानेवारी असेल, हे 3 हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र याची अधिकृत कुठलीही घोषणा अजून केली गेलेली नाही, किंवा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याची ही तारखेची घोषणा अजून केली गेलेली नाही. फक्त सांगण्यात आलेलं आहे महिला आणि बालविकास मंत्र्यांमार्फत की लवकरच आम्ही हे पैसे जमा करणार आहोत म्हणून. तर लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना आता EKYC करणं देखील बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत असून अद्याप अनेक महिलांची EKYC होणं देखील बाकी आहे. तुमची देखील EKYC पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची अजून EKYC होणं बाकी आहे. ज्यांची EKYC पूर्ण झाली आहे त्या बहिणी आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत मात्र आहेत. अजून देखील त्यांना नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी भेटलेला नाही. जवळपास डिसेंबर महिना अखेर आला आहे तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो अजून आलेला नाही. पण डिसेंबर अखेरीस नोव्हेंबरचा तसेच संक्रांत आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा अनुदानाकडे आता लागलेल्या आहेत. जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे जवळपास या ठिकाणी 8 लाख लाभार्थी आहेत. ही एका जिल्ह्याची माहिती आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी लाडक्या बहिणी या ठिकाणी लाभार्थी आहेत, ज्यापैकी काहींना अनुदानाच्या विलंबामुळे या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तसेच KYC न करता आल्याने लाखांवरती महिला अनुदानापासून मुकणार आहेत याची देखील शक्यता आहे, कारण की EKYC जे आहे त्याच्यामध्ये अजून देखील बरेचसे तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत EKYC बंधनकारक आहे, अन्यथा अनुदान मिळण्यास अडचणी या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात. सध्या EKYC करण्याकडे महिलांचा कल आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांना अनुदानाचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा मात्र लागलेली आहे. नोव्हेंबरचा या ठिकाणी हप्ता जो आहे डिसेंबर अखेरीस मिळतो, पण यावेळेस निवडणुका असल्याने अद्याप पर्यंत तरी हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची देखील तुमची शक्यता असणार आहे. आता बघा, EKYCला मुदतवाढ मिळणार का? लाडकी बहिणी योजनेचा लाभ सुरू ठेवण्याची EKYC तुमची बंधनकारक आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकामुळे EKYCला मुदतवाढ मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. जशी याच्या तारखेबद्दलची अजून जर या ठिकाणी पुढे तारीख वाढली
काढली त्याबद्दलची जशी घोषणा होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये सध्या एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.